लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आजच पैसे वाटप करा. 17वा हप्ता, 18वा हप्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींना दिलं मोठं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ शिंदे भाऊ यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना आता कधीही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला कायम मिळत राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. लाडकी बहीण योजना अजिबात बंद होऊ देणार नाही. 36 जिल्ह्यातील जेवढे पण लाभार्थी आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला पैसे जमा होणारच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता होणार पैसे वाटप. तर बघा, आतापर्यंत तुम्हाला 16 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि आता 17वा हप्ता नोव्हेंबरचा वाटप होणार आहे. त्यानंतर लगेच 18वा हप्ता डिसेंबर महिन्याचा सुद्धा वाटप होणार आहे, कारण की दोन्ही महिन्याचे पैसे वाटप होणार आहेत. 36 जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आता पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा झाल्याच्या नंतर बँकेकडून मेसेज सुद्धा पडणार आहे. नमस्कार, आज तारीख आहे 11 डिसेंबर, वार आहे गुरुवार आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटपाचा GR आलेला आहे आणि आता ताबडतोब पैसे वाटप करण्याचे आदेश वरून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व पात्र बहिणींना आता ताबडतोब लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आता होणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप. 2,43,00,000 पात्र लाभार्थ्यांना आता हे पैसे वाटप होणार आहे. बघा, 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी किंवा महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केला होता. त्यापैकी 2,43,00,000 बहिणी या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे त्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत आणि आता त्यांना होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता वाटप आणि डिसेंबरचा सुद्धा हप्ता वाटप. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर. सर्व लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आता बघा, वर्ष 2025 संपत आलेले आहे. अवघे शेवटचे 20 दिवस उरलेले आहेत आणि नवीन वर्ष आता सुरू होणार आहे. तसेच महायुती सरकारची वर्षपूर्ती सुद्धा सुरू होणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू झालेले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन मध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवीन घोषणा होण्याचे हाय चान्सेस वर्तवलेले आहेत. त्यामुळे लवकरच नवीन गिफ्ट लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे. नवीन वर्षाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा होणार आहे. नवीन वर्षानिमित्त आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्षाचं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना काय मिळणार, कधी मिळणार, ते आता आपण त्या संदर्भात सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, नवीन वर्षाचं गिफ्ट आताच देणार महायुती सरकार. लाडक्या बहिणींना देणार मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. आता नवीन वर्षाचं गिफ्ट काय असणार या संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत. पहिलं गिफ्ट तर हे दिलेलं आहे, सरकारने घोषणा केलेली आहे. मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोघांनी सुद्धा घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजना कसल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही. हेच सर्वात मोठं गिफ्ट आहे. ही योजना कंटिन्युअसली रन करून दाखवणे किंवा कंटिन्युअसली दर महिन्याला लाभ बहिणींना जमा करणे, हप्ता जमा करणे, हेच सरकारचं मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. आता बघा, हे झालं लाडकी बहीण योजनेचं गिफ्ट. आता तुम्ही जर आपल्या मराठी निकेत चॅनलचे व्ह्युअर्स आहात, मग तुमच्यासाठी तर आपल्या चॅनल तर्फे सुद्धा गिफ्ट आहे. तर गिफ्ट असं आहे की आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब बटन दाबलं असेल तर तुम्हाला मिळणार आहे पैठणी साडी. हो, तुम्ही खरं ऐकलंय, तुम्हाला मिळणार आहे पैठणी साडी. नक्की कोणाला मिळणार ते आपण पाहणार आहोत. जर तुम्ही सबस्क्राईब बटन दाबलेलं नसेल अजूनपर्यंत तर नक्की आपल्या चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा. तर आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनल सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरत आहे आणि या आपल्या मराठी निकेत चॅनल तर्फे आता मोठं गिफ्ट दिले जाणार आहे. आपल्या चॅनल तर्फे एक नाही तर 2 पैठणी साड्या आता वाटप केल्या जाणार आहेत. हे गिफ्ट असणार आहे 200K सबस्क्रायबर स्पेशल आनंदामध्ये. ठीक आहे. त्या दिवशी 200K सबस्क्रायबरचं टार्गेट हिट होईल त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. हा स्पेशल गिव्हअवे असणार आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा. तर बघा,
या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना त्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबरची युट्यूब फॅमिली आपली पूर्ण होईल, कम्प्लीट होईल. त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या वेगवेगळ्या विनर्सला दिल्या जातील. तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून या साड्या पोहोचवल्या जातील. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या असतील. त्यामुळे सर्वांनी या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. आता बघा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी लाडक्या बहिणींना दिलेली आहे गुड न्यूज. त्यांनी सांगितलं ही योजना कसल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही. सर्वात जास्त लाभार्थी असलेली लाडकी बहीण ही योजना आहे. 1 वर्षाच्या अंतरामध्ये किंवा कालावधीमध्ये ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुपरहिट ठरली आहे, गेम चेंजर ठरली आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी असतील किंवा ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या आम्ही करत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे GR आलेला आहे आता पैसे वाटपाचा. लवकरच आता आदिती तटकरे मॅडम त्यांच्या एक्स अकाउंटवरती म्हणजेच ट्विटरवरती ट्विट करून माहिती देतील आणि पोस्ट करतील की हप्ता आता जमा होणार आहे आणि त्यानंतर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. लवकरच आता त्यांची पोस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघा, आता केवायसी संदर्भात सुद्धा या ठिकाणी अपडेट आलेले आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या केवायसी मध्ये 1,75,00,000 लाभार्थ्यांची आता ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. 2,43,00,000 बघा 2,43,00,000 महिलांपैकी 1,75,00,000 महिलांची ई केवायसी आता झालेली आहे. तुम्ही ई केवायसी प्रक्रिया केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढील अपडेट पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली मोठी गुड न्यूज. त्यांनी आता पत्रकारांशी बोलताना मोठी घोषणा केलेली आहे. त्यांना विचारलं की 2100 कधी मिळणार, तर बघा त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे 2100 रुपये 100% लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, योग्य वेळी योग्य तो निर्णय होतील, योग्य वेळी योग्य निर्णय होतील, काळजी करू नका, असं त्यांनी असं आवाहन सर्व लाडक्या बहिणींना केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे देवाभाऊ म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ बोलले म्हणजे 100% होणारच. लाडक्या बहिणींचा देवाभाऊंवरती पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे. आता बघा, पैसे आता जमा होणार आहेत. सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता चेक या ठिकाणी ट्रान्सफर केला जाणार आहे आणि त्यानंतर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया. तर ते म्हणाले, योग्य वेळी योग्य तो निर्णय होईल आणि 2100 रुपयाचा सुद्धा योग्य वेळी निर्णय होईल आणि 2100 रुपये आम्ही 100% देणार आहोत, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलचं सबस्क्राईब बटन नक्की दाबा. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये घोषणा केली. तसेच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजून काय काय म्हणाले आहेत ते आपण आता अपडेट पाहूया. तर त्यांनी सांगितलं, योग्य वेळी योग्य तो निर्णय होईल आणि लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. 100% ही योजना 5 वर्ष जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये आहोत, महायुती सरकार सत्तेमध्ये आहे, तोपर्यंत ही योजना अशीच सुरू राहणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होतील, असं सुद्धा ते म्हणाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, योग्य वेळी आम्ही जे जे बोलतोय ते सगळं पूर्ण करणार, असं त्यांनी सांगितलेलं आहे. 2100 रुपये सुद्धा 100% देणार, असं सुद्धा ते म्हणालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हे कन्फर्म केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार. ही गोष्ट कन्फर्म आहे, फिक्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे की 2100 रुपये योग्य वेळी देणार, 100% देणार. त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये मिळणार हे फिक्स आहे. आता जरी 1500 मिळत असले त्या 1500च्या रकमेमध्ये 600 रुपयाची वाढ करून 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, 100% मिळणार आहेत. त्यानंतर बघा, कृषी विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्यात रब्बी पीक स्पर्धा सुरू होणार आहे. तर समाविष्ट पिके आहेत ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस. प्रवेश शुल्क असणार आहे सर्वसाधारण गट 300 प्रति पीक, आदिवासी गट 150 प्रति पीक. अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असणार आहे 31 डिसेंबर. स्पर्धा स्तर तालुकास्तरीय पहिलं बक्षीस 5,000,
दुसरं 3,000 आणि तिसरे 2,000 असं बक्षीस असणार आहे. जिल्हास्तरीय मध्ये 10,000, दुसरे 7,000, तिसरे 5,000. राज्यस्तरीय मध्ये पहिले बक्षीस 50,000, 40, दुसरे 40,000, तिसरे 30,000. तर बघा ही स्पर्धा सुरू होणार आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता अजून एक नवीन योजना आलेली आहे. सॉरी, नवीन योजना नाहीये, ऑलरेडी ही सरकारची योजना आहे. तर अशी ही योजना आहे की या योजनेअंतर्गत सरकार देणार महिलांना 5,000 रुपये. मग हीच ती योजना. आता ती नक्की योजना कोणती आहे? तर या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळतील 5,000 रुपये जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरत असाल तर. तर बघा या योजनेचा पहिला हप्ता 1,000 रुपयेचा, दुसरा हप्ता 2,000 रुपयेचा, तिसरा हप्ता 2,000 रुपयेचा, एकूण तुम्हाला या योजनेअंतर्गत 5,000 रुपयाची रक्कम मिळते. तर ही योजना कोणती आहे? आता त्या योजनेबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. तर बघा या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. पात्र लाभार्थी भारताचा रहिवासी असला पाहिजे. काही अटी शर्ती याच्यामध्ये आहेत. जर तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती पहा डिटेलमध्ये आणि अर्ज वगैरे तुम्ही जर पात्र ठरत असाल तर तुम्हाला सुद्धा 5,000 रुपयाची रक्कम नक्की मिळेल. तर ही महिलांसाठी योजना आहे. नक्की तुम्ही या योजनेचा लाभ मिळवा. ठीक आहे. आता बघा सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. सर्व बँकेकडून आता मेसेज पडणार आहे. SBI, सिटी बँक असेल, ICICI बँक असेल, बँक ऑफ बरोडा, येस बँक, सर्व बँकेकडून आता पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. सर्व महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वाटप होत आहे. तर किती पैसे मिळणार, कधी मिळणार? तर बघा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता. तर हे पैसे तुम्हाला एक्झॅक्टली कधीपर्यंत मिळतील? तर बघा डेट तुम्हाला सांगतो. तर डेट या ठिकाणी आलेले आहे 15 डिसेंबर पर्यंत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत.